जडली हृदयी भाग 10 मागील भागात त्याच्या तोंडून बॉसचं नाव ऐकून स्वरा अवाक झाली. बॉस नाव तिने काल फोनवरती पण कोणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं. मॅम प्लीज बसा ना. समोरची व्यक्ती तिला काकुळतीला येऊन विनवत होती. तिला आता त्याची दया आली. शिवाय तिलाही लवकर घरी पोहोचायचं होतं. तिने पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि लगेच गाडीत जाऊन बसली. आता पुढे थोड्याच वेळात ती गाडी काव्याच्या रूमसमोर येऊन पोहोचली. मॅम, घर आलं. तुम्ही जाऊ शकता, तो बॉडीगार्ड बोलला. अरे, याला तर माझ्या घराचा ॲड्रेस पण माहीत आहे. कोणी सांगितलं असेल? तिला नवल वाटलं. ती गाडीतून खाली उतरली आणि तिच्या रूमच्या दिशेने निघाली. 2 पावलं टाकून झाल्यानंतर तिने मागे वळून पाहिलं. भैय्या, तिने जरा अडखळतच त्याला हाक मारली आणि त्या बॉडीगार्डने थोड्या कुतूहलाने तिच्याकडे पाहिलं. ते तुमच्या बॉसचं नाव काय आहे? तिने विचारलं. मॅम, ते बॉसने त्यांचं नाव सांगायला मनाई केली आहे, बॉडीगार्ड म्हणाला. ओके, थँक यू. मला सुरक्षित इथे घेऊन आल्याबद्दल. बॉस बोले और हम न करे, ऐसा कभी हो ही नहीं सकता. त्याने बोलतच गाडीचा यू-टर्न घेतला आणि तो निघून गेला. हाय काव्या, अगं किती उशीर? दारात उभ्या असणाऱ्या केतूने तिला हटकलं. अगं आज टॅक्सीच भेटली नाही. पाऊस पण होता ना येताना, काव्या म्हणाली. हो, बरं झालं तू गाडी करून आली. केतूला वाटत होतं की ती गाडी काव्याने आणली म्हणून. काव्याने पण मग गप्पच राहायचं ठरवलं. तिनेही तो बॉस आणि बॉडीगार्डचा विषय तिच्याजवळ काढला नाही, कारण केतूला जर तिने खरं सांगितलं असतं, तर तिने रात्रभर तिला प्रश्न विचारून पिळून काढलं असतं. चल, आपण जेवण करू. मला खूप भूक लागली आहे, काव्या म्हणाली आणि दोघींनी पण जेवायला घेतलं. खरं सांग काव्या, आजकाल तुझं ऑफिसवरून घरी यायला लेट का होतंय? सीओशी काही चक्कर तर चालू जाईल नाही ना तुझं? केतूने तिची खोड काढली आणि काव्याला जोराचा ठसका लागला. केतूने तिला पाणी प्यायला दिलं, तसे तिला बेटर फील झालं. रात्री झोपताना काव्य तिच्या उजव्या हाताकडेच पाहत होती, कारण त्या हाताला आज तुषारच्या हाताचा स्पर्श झाला होता. नकळत का होईना, पण तिला तो स्पर्श हवा हवासा वाटला होता. तिच्या मनात आज त्याच्याविषयी वेगळीच भावना आली होती. ते काय होतं ते तिलाही समजत नव्हतं, पण तरीही तिला ते हवंहवंसं वाटत होतं. तिने तिच्या त्या हातावर त्याने जिथे स्पर्श केला होता, तिथे हळूवार ओठ टेकवले, पण नंतर ती भानावर आली. हा काय विचार करत होतो आपण? तिने आता तिचे विचार झटकले. त्या दिवशी आपण रिपोर्टवर साईन आणायला गेल्यावर तुषार सर फोनवर कोणाशी तरी बोलताना कोणातरी मुलीबद्दल बोलत होते. कोण होती ती? हा, आठवलं, तन्वी. तन्वी हेच नाव घेतलं होतं त्यांनी. काय झालं असेल तिला? पण ती कोण होती? गर्लफ्रेंड तर नसेल ना थेडलरची? असू पण शकते. शेवटी एवढा देखणा आणि रिच मॅन म्हटल्यावर गर्लफ्रेंड तर असेलच ना. जाऊ दे, मला काय करायचंय तिचा विचार करून. पण तिचा विचार काय येतोय माझ्या मनात? खूप प्रयत्न करून तिने तिचा डोक्यातून त्या मुलीचा विचार बाजूला केला. पण एक झालं की एक तिच्या आयुष्यामध्ये काही ना काही वादळ होतंच. तिच्या मनात आता त्या बॉसचा विचार आला. हा बॉस म्हणजे नेमकं कोण आहे, जो आपल्यावर नेहमी वॉच ठेवून असतो? क्षणातच तिच्या कपाळावर आठ्याचं जाळं तयार झालं. तिने काहीही करून त्या बॉसला भेटायचं ठरवलं. तिलाही जाणून घ्यायची इच्छा झाली होती की तिची एवढी काळजी करणारी व्यक्ती आहे तरी कोण? दुसऱ्या दिवशी काव्या लवकरच ऑफिसला गेली. काल अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करून तिला तिच्या मावशीकडे जायचं होतं. त्यामुळे ती पटपट काम करू लागली. काव्याची मावशी आता थोडी थकली होती. तिला काव्याला काहीतरी बोलायचं होतं, म्हणून तिने तिला फोन करून बोलावून घेतलं होतं. शिवाय जशी नोकरी लागली तशी काव्य तिच्या मावशीला भेटली नव्हती. एक ती सोडली तर तिचं या जगामध्ये कोणीच नव्हतं. आज फ्रायडे होता, त्यामुळे तिला सॅटर्डे आणि संडे 2 दिवस सुट्टी मिळणार होती आणि हे 2 दिवस ती तिच्या ऑफिसमध्ये मावशीसोबत घालवणार होती. पण सध्या तिला ऑफिसचं काम संपवणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. विचारातच तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली. 3rd फ्लोअरवर आल्यानंतर तिने तुषारच्या केबिनकडे डोकावून पाहिलं. केबिनचं डोअर अजूनही बंद होतं. थँक्स गॉड सर आणखी आले नाहीत. मनातच ती खुश झाली आणि तुषारच्या केबिन समोरील डेस्कवर बसून ती काम करू लागली. तब्बल 2 तास खाली बघून काम करून झाल्यानंतर तिने डोकं वर केलं. तुषारच्या केबिनचं डोअर थोडं ओपन राहिलं होतं. तिने तिच्या जागेवरूनच त्याच्या केबिनमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला, पण आतमध्ये कोणीही दिसलं नाही. तिने ती अर्जंट फाईल कंप्लीट केली होती.
ती तिच्या जागेवरून उठली. फाईल एका हातात घेऊन ती केबिनजवळ गेली. दुसऱ्या हाताने तिने केबिनचं डोअर ओपन केलं. केबिनमध्ये कोणीच नव्हतं. ती हळूहळू चालत त्याच्या चेअरजवळ गेली. "एक दिवस आपणही अशा खुर्चीवर नक्की बसू," मनातच ती बोलली. पण सध्या एक परिचित सुगंध त्याच्या खुर्चीवर तिला जाणवत होता. तिने हळू वाळत्या खुर्चीवरून हात फिरवला. "डोंट टच." एक मोठा आवाज तिच्या कानी ऐकू आला, पण तिला खुर्चीवर कोणीच दिसलं नाही. "ओ माय गॉड! मला आता त्याचे भास पण व्हायला चालू झाले का?" ती हळू आवाजात पुटपुटली. "नो, नो, भास नाही, वास्तव आहे." पुन्हा पाठीमागून आवाज आला आणि तिने मागे वळून पाहिलं. समोर तुषार उभा होता. तिला आता त्याला असं अचानक पाहून ओशायल्यासारखं झालं. "हे कधी टपकले इथं?" तिने मनालाच प्रश्न केला. "तू जेव्हा माझ्या खुर्चीवरून तुझा नाजूक हात फिरवत होतीस, तेव्हाच." तो बोलला आणि आता क्षणात तिने तिची जीभ दाताखाली दाबली. "तू काय करत होतीस माझ्या खुर्चीसोबत?" तो काहीच समजलं नाही असा आव आणून बोलला आणि ती आता चाचपडत बोलू लागली. "ते धूळ, धूळ झाली ना जास्त." ती उगाच स्वच्छ खुर्चीवर तिची ओढणी फटकू लागली आणि तिची ही धडपड त्याला खूप आवडली. "माझ्या केबिनमध्ये मी नसताना तुझी यायची हिंमत कशी झाली?" तो तसाच तिच्याकडे एकटक पाहत खुर्चीवर जाऊन बसला आणि तिला अवघडल्यासारखं झालं. ते ही कालची अर्जंट फाईल कंप्लीट झाली आहे. ठेवायला आले होते. घाईघाईतच तिने फाईल्स त्याच्या टेबलवर ठेवली आणि तेथून पटकन बाहेर पडली. आता आपण परत कधीच त्याच्या गुपचूप केबिनमध्ये जायचं नाही, तिने मनातच ठरवलं आणि तिच्या डेस्कवर जाऊन जोरात कामाला लागली. तिला तिच्या मावशीकडे जायची घाई झाली होती ना. काव्या केबिनमधून बाहेर जाताच तुषार जोरजोरात खुर्चीवर पोट धरून हसू लागला. तिची घाबरगुंडी पाहून खूप वेळापासून दाबून ठेवलेलं हसू त्याच्या ओठावर आलं होतं. काव्या त्याच रात्री तिच्या मावशीच्या घरी पोहोचते. काव्याची मावशी दार उघडते. दारात काव्या उभी असते. "अगं काव्या, ये ना बाळ, आत ये." मीराताईंना काव्याला पाहून खूप आनंद होतो. काव्या आतमध्ये जाते. मीराताई तिला डोळे भरून पाहतात. "बस बाळ, इथं बस. पाणी आणते हा मी तुझ्यासाठी." मीराताई आतमध्ये पाणी आणण्यासाठी जातात. काव्य त्याचा हात हातात घेते. "थांब तू. अगं पाणी प्यायला तहान हवी ना, आणि तुला पाहिलं की माझी तहान गेली बघ." काव्य तिचा हात हातात धरून मीराताईंना तिच्याजवळ बेडवर बसवते. "कशी आहेस ग? किती दिवस झालं पाहून. बरं, नोकरी कशी आहे तुझी? धावपळ होत असेल ना ग तुझी?" मीराताईंना तिला किती प्रश्न विचारावे समजतच नव्हतं. "मावशी, मावशी, सगळं ठीक आहे. तू काळजी नको करत जाऊ." काव्याने मावशीच्या हाताला धरून तिला नीट बसवलं. "ते सर्व सोड. हे बघ, मी काय आणलं आहे तुझ्यासाठी." काव्याने तिच्यासाठी एक मलमली स्वेटर आणलं होतं. "अगं काकू, याची काय गरज होती बाळा?" मीराताई म्हणत होत्या. "तोच. काय गरज म्हणजे? मी लहान असताना तुझ्या अंगावरचं स्वेटर काढून मला देत होतीस. आताही मी पुण्याला जाताना तू तुझंच स्वेटर दिलं ना मला? ते काही नाही. यावेळेस मी ऐकणार नाही." काव्या मीराताईंच्या अंगावर स्वेटर टाकत म्हणाली. "आणि तसंही तुझी मुलगी आता जॉब करते. चांगला पगार मिळतो तिला." काव्या मावशीची गंमत करत बोलते. "हो का? मग 2 महिन्यातून आज आठवण आली का तुला मावशीची? तेही मावशीनेच फोन करून बोलावल्यावर." मीराताई तोंड फुगवून म्हणाल्या. "माफ कर गं मावशी, ऑफिसचं काम, वेळच मिळाला नाही बघ. पण आता 2 दिवस फक्त माझ्या मावशीसाठीच." काव्या मावशीच्या गळ्यात मिठी मारत बोलते. तशी मावशीही तिला प्रेमाने जवळ घेते. "चल, आज तुझ्या आवडीचं केलंय मी जेवायला. हे बघ, तुझ्या आवडीची दूधखीर, हे दही वडे, हे डाळ भात आणि हे मुळ्याचे परोठे." मीराताईंनी तिच्यासमोर जेवणाचं ताट ठेवलं आणि एक ताट त्यांनी स्वतःला घेतलं. दोघींनीही गप्पा मारत पोट भरून जेवण केलं. काव्य खूप दिवसाने घरचं जेवण जेवली होती, त्यामुळे तिला लवकर झोप लागली. तिने तसंच बेडवर अंग टाकून दिलं. रात्री 9 वाजता तुषार त्याच्या घरी आला. पायऱ्या चढून तो त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. "तुषार, आणखी किती दिवस तू असं वागणार आहेस? का त्रास करून घेतोस स्वतःला? अरे ती तर कधीच गेली आहे तुझ्या आयुष्यातून. निघून गेली आहे ती. मग का असं आठवणीमध्ये झुरतोस तू तिच्या?" सुशीला देसाई, CEO तुषार देसाईची मॉम तुषारशी बोलत होती. "मॉम प्लीज, मला नकोय आता रोज रोज या विषयावर डिस्कशन. प्लीज लिव्ह मी अलोन मॉम." तुषार वैतागलेल्या आवाजामध्ये मॉमशी बोलून तसाच आतमध्ये गेला आणि रूमचा दरवाजा बंद केला. सुशीला देसाई पण मग रागाने त्याच्या बेडरूममध्ये गेल्या. "काय झालं? आज पण उशीर केला ना त्याने घरी यायला?" मिलिंद देसाई व्हील चेअरवरती बसून सुशीला देसाई सोबत बोलत होते. मिलिंद देसाई हे तुषारचे वडील.
जे तुषारला आपली प्रतिमा कधीच दाखवत नाहीत. वडिलांसारखा एक भक्कम पाया तुषारच्या आयुष्यात असून देखील तो त्यांचा तिरस्कार करत होता. तर मिलिंद देसाईंच्या मते आयुष्यात कधीच न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुषार त्यांना देतोय आणि दुसरीकडे तुषारच्या नजरेत त्याच्या वडिलांपेक्षा स्वार्थी माणूस जगात कोणीच नाही. दोघांमध्ये अबोला येण्यामागं कारण होतं ती मुलगी, तन्वी. आज सूर्य डोक्यावर आला तरी काव्या मॅडमला जाग आली नव्हती आणि येणार तरी कशी? खूप दिवसांनी आज त्या बिनधास्त झोपल्या होत्या. "काव्या, काव्या, अगं उठ ना राणी, 9 वाजले." मीराताई किचनमधून आवाज देत होत्या. इकडे काव्याने हलकेसे डोळे उघडून पाहिलं आणि एक मस्त आळुके-पिळुके देऊन पुन्हा बेडवर तशीच पडून राहिली. "काव्या, उठ ना. हे बघ चहा आणलाय तुझ्यासाठी." मीराताईंनी चहा टेबलवर ठेवला आणि काव्याच्या बेडवर जाऊन तिच्या शेजारी बसल्या. मावशीच्या हातचा गरमागरम चहा पिऊन झाल्यानंतर तिला फ्रेश वाटू लागलं. "काव्या," बोलतच मावशीने तिचा हात हातात घेतला. काव्याने पण मग मावशीकडे पाहिले. "काव्या, तू तुझं शिक्षण पूर्ण केलं. तुला जॉब पण चांगल्या कंपनीत लागले आता. मला वाटतं तू आता लग्न करावं, सुखाचा संसार करावा." मीराताई काव्याला समजावत म्हणाल्या. काव्याला पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला. शेवटी त्याही आता थकल्या होत्या. त्यांचा मुलगा सून रशियामध्ये होते. त्या इथे काव्यासाठी एकट्याच थांबल्या होत्या. राहिलेलं त्यांचं आयुष्य आता त्यांनी त्यांच्या नातवंडासोबत घालवावं, अशी इच्छा काव्याची पण होती. काव्याने लाजून मीराताईंच्या खांद्यावर मान टेकवली आणि त्यांना काव्याचा होकार समजला. त्यांनी त्यांच्या पदरानेच त्यांच्या डोळ्यांच्या ओल्या झालेल्या काठा पुसल्या. "काव्या, पुढच्या आठवड्यात लग्न आहे. त्यामुळे आत्ताच सुट्टीचं काय ते बघून घे." मीराताई बोलतच किचनमध्ये गेल्या आणि इकडे काव्याचा जीव घशात आला. "लग्न? आणि तेही पुढच्याच आठवड्यात?" ती पटकन बेडवरून उठली. "अगं पण मावशी." काव्याला पुढे काहीतरी तिला सांगायचं होतं, पण मावशी तर निघून गेली होती किचनमध्ये राहिलेलं तिचं काम पूर्ण करण्यासाठी. तर मग मैत्रिणींनो, काय होईल पुढच्या भागात? तुम्हाला काय वाटतं? लग्न कोणाचं असेल? आणि हो, कोणाचं जरी असलं तरी तुम्हाला यायचं आहे हां लग्नाला, वधूवराला शुभ आशीर्वाद द्यायला. त्यासाठी पाहत राहा. प्रीत जडले हृदय, भाग 11.